महर्षी उग्रदेवांनी असं कोणतं रहस्य मणिग्रीवाला सांगितलं की ज्यामुळे अत्यंत दुराचारी, पापी आणि वाईट व्यक्ती असलेल्या मणिग्रीवाचं भविष्य पालटलं आणि त्याला राज्यपद प्राप्त झालं, तो राजा झाला? हे पाहणार आहोत आजच्या कथेमध्ये. जय श्रीराम. आपले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या अधिक मासाच्या निमित्तानं आपण रोज नवनवीन वेगवेगळ्या कथा ऐकत आहोत. ज्या साधकांनी अजूनही आपल्या आधीच्या कथा पाहिलेल्या नसतील त्यांनी अवश्य श्रीराम संस्कृत यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि याच्या आधीच्या सुद्धा दिव्य कथांचा आनंद घ्या. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मणिग्रीव आणि उग्रदेवांचा संवाद चालू आहे. मणिग्रीव नावाच्या अत्यंत पापी दुराचारी व्यक्तीने मात्र आपल्या पत्नीसह या अत्यंत तपस्वी अशा उग्रदेवांची सेवा केली आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या उग्रदेवांनी त्याची काही मदत करता यावी म्हणून त्याला त्याचा पूर्ववृत्तांत विचारला. संकोच न करता मणिग्रीवानी सगळं काही खरं खरं सांगितलं. तो म्हणाला, खरं तर मी अतिशय चांगला व्यक्ती होतो. माझी ही पत्नी सुंदरा, ही तर अत्यंत सच्शील आजही आहे आणि तिचंच पातिव्रत्य कदाचित असेल म्हणून मी आज जिवंत आहे. महाराज, मी सच्शील होतो, मी चांगला व्यक्ती होतो, परंतु माझी ग्रहदशा कदाचित बदलली आणि मी वाईट वागायला लागलो. माझ्याकडनं वेगवेगळी पापं घडायला लागली. मी व्यसन करायला लागलो, मी मांसाहार करायला लागलो, मी लोकांना लुबाडायला लागलो आणि माझी ती जणू काही वृत्तीच झाली. त्यामुळे आसपासच्या सगळ्या गावातल्या लोकांनी माझी तक्रार राजाकडे केली आणि शेवटी राजाने मला शिक्षा केली. माझं सगळं धन दौलत काढून घेतली आणि मला तडीपार करून जंगलामध्ये हाकलून लावलं. परंतु आता माझं मात्र अंतःकरण बदललं आहे. मी तसा चांगलाच व्यक्ती होतो आणि आपण पाहिलं तर मी कसा वागलो आहे. उग्रदेव त्याला म्हणाले की चिंता करू नकोस, तुझा मूळ स्वभाव पुन्हा तुला चांगल्या मार्गावरती घेऊन आला आहे. तू अत्यंत प्रामाणिकपणे तुझा पूर्ववृत्तांत सांगितला. तू चिंता करू नकोस. आता लवकरच अधिक मास येतो आहे. या अधिक मासाचं मी तुला अतिशय एक महत्वाचं उत्तम व्रत सांगतो. ते व्रत जर तू आणि तुझ्या बायकोनी हे मनापासून केलं आणि भगवान श्रीकृष्णाची, नारायणांची तू उत्तम पूजा केलीस तर तुझे दिवस पालटतील. देवा, मी काय केलं पाहिजे? मी सगळं करायला तयार आहे, पण माझं हे दारिद्र्य जाऊ द्या, माझे हे वाईट दिवस जातील का हो? अशी याचना हा मणिग्रीव महाराजांकडे करतोय. उग्रदेव म्हणाले, अरे, पुरुषोत्तम मासाची मुख्य देवता आहे भगवान श्रीकृष्ण, की जे साक्षात विष्णू भगवंताचा मुख्य अवतार आहेत. ते परम पुरुष आहेत. त्यांची अधिकाधिक भक्ती करायची. जर तुला शक्य असेल तर उत्तम तीर्थावरती जाऊन स्नान करायची. स्नान झाल्यानंतर पूजा करायची. तुला वेद तर काही येत नाहीत, परंतु तू केवळ हरिहरीचं नामस्मरण केलं, भगवंताचं केवळ नाव घेतलं आणि भगवान श्रीकृष्णांची मूर्ती स्थापन करून तिच्या समोर जर महिनाभर तू अखंड दीप लावलास, तेलाचा लावला तरी चालेल, तुपाचा लावला तर उत्तम, तांब्याचा लावला तर उत्तम, तांबा नसेल तुझ्याकडे पण मातीचा दिवा जरी तू लावलास तरी भगवंताला प्रिय आहे. आणि अशा प्रकारे या उग्रदेवांनी संपूर्ण अधिक मासाचं व्रत कसं करायचं, उपवास कसे करायचे, भगवंताची पूजा कशी करायची, तुला जे शक्य होईल ते दान कसं करायचं, जे जे तू दान करशील त्याचं शतपटीने तुला फळ मिळेल. जर तुला स्नान शक्य नाहीये, जर तुला जप तप शक्य नाहीये, तर किमान भगवंताची तू शुद्ध अंतःकरणाने पूजा कर. भगवंतानीच जे दिलेलं आहे ते हे फळं, फुलं, पाणी एवढं जरी त्यांना तू अर्पण केलंस तरी भगवंत तुझ्यावरती प्रसन्न होतील आणि तुझं भाग्य बदलेल. उग्रदेवांनी हे सगळं रहस्य सांगितलं आणि उग्रदेव पुढे तीर्थयात्रा करायला निघून गेले. लवकरच अधिक मास सुरू झाला.
आणि दोघांनी मनामध्ये पक्क ठरवलं की अधिकाधिक आपण या काळामध्ये व्रत करायचं, उपवास करायचे. आपली वृत्ती तशीही सामान्य आहे, त्यामुळे अधिकाधिक उपवास करूयात. दोघांनी महिनाभर कडकडीत उपवास ठेवले. एक वेळ फक्त भोजन घ्यायचं, एकच पदार्थ खायचा आणि दिवसभर भगवान श्रीकृष्णांचं नाव घेत राहायचं, हरी हरी म्हणत राहायचं, त्यांची पूजा करायची. जे वनातून फळं मिळतील ते त्यांना आणून प्रसाद अर्पण करायचा. आणि एक सगळ्यात महत्वाचं कार्य त्यांनी केलं ते म्हणजे त्यांनी अखंड दिवा लावला. अखंड दिवा की दिवा विझूच द्यायचा नाही. अधिक मासामध्ये पूर्ण जसं नवरात्रामध्ये 9 दिवस अखंड दीप असतो, तसा महिनाभर 30 दिवस अखंड दिवा त्यांनी सांभाळला आणि कायापालटच त्याचा झाला. त्याचे दिवस बदलले आणि त्याला पुन्हा राजाकडून सन्मान प्राप्त झाला. त्याच जन्मामध्ये पुन्हा तो एक सज्जन व्यक्ती म्हणून पुढे आला आणि तो जन्म संपल्यानंतर तो साक्षात राजाच्या जन्मामध्ये आलेला आहे. आणि राजा चित्रबाहू दुसरा तिसरा मणिग्रीव कोणी नाही, तूच स्वतः मागच्या जन्मीचा मणिग्रीव आहेस. राजा, तू या जन्मामध्ये इतका थोर कसा झाला, तर मागच्या जन्मामध्ये तू केलेली सगळी पाप अधिक मासाच्या या व्रतामुळे ती सगळी धुतली गेली. तुझी पत्नी जी सुंदरा मणिग्रीवाची पत्नी होती, तीच आत्ता चित्रकला तुझी पत्नी आहे. आणि तिच्या पातिव्रत्य धर्मामुळे, तिच्या उत्तम पूजनामुळे आणि तुझ्याही अधिक मासातील केलेल्या दीपाच्या, अखंड दीपाच्या सेवेमुळे तुला हे सगळं वैभव प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तू आता मनातून जर काही किंतु असतील तर ते सगळे काढून टाक आणि याही जन्मामध्ये भगवंताचं पूजन, दान, व्रत, पूजा ससंकल्प करीत राहा. त्याने तुला साक्षात वैकुंठ प्राप्त होईल. एवढं बोलून अगस्ती ऋषी राजाच्या राजसभेमधून निघून गेले. राजाला अतिशय आनंद झाला. सगळी सभा प्रसन्न झाली. आपले महाराज किती मोठे आहेत हे सगळ्या लोकांना कळालं. आणि तिथून पुढचं आयुष्य सुद्धा लोकांच्या सेवेमध्ये आणि भगवंताच्या पूजनामध्ये त्या दोघांनीही घालवलं. आणि शेवटी त्या जीवनातली सगळी सुख प्राप्त करून ते साक्षात भगवंताच्या लोकामध्ये गेले आणि त्यांना सायुज्य मुक्ती मिळालेली आहे. अधिक मासाचं हे महत्व साक्षात भगवान नारायण हे माता लक्ष्मीला सांगतायत. अशाच उत्तम उत्तम कथा आपल्याला रोज ऐकायच्या आहेत. श्रीराम संस्कृतच्या ह्या कथा आपण रोज ऐकत राहा आणि असे व्हिडिओ प्राप्त होण्यासाठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वत्र या आपल्या कथा पाठवायच्या आहेत. आपले धन्यवाद आहेत. जय श्रीराम.